हॅलो. अच्छा, मागच्या क्लासमध्ये आपण बघत होतो मोशनल ईएमएफ. मोशनल ईएमएफ कधी होतो? व्हेनेवर अन ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग सम मोशन. अच्छा, इन मॅग्नेटिक फील्ड. ऑब्विसली आपण याच्यामध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतोय आणि फक्त ऑब्जेक्ट मूव्ह करतोय. ठीक आहे, हे आपण फिनॉमिनन बघतोय. मी 3-4 तुम्हाला एक्झाम्पल्स करून दाखवली मागच्या क्लासमध्ये. या क्लासमध्ये बघू की काय होईल एखादा रॉड गोल फिरतोय. इफ रॉड इज रोटेटिंग रॉड. या पाहिजे असेल तर एक छोटा स्टार मारा. रोटेटिंग रॉड इन मॅग्नेटिक फील्ड. काही स्टार मारायची नाही, काही गरज पण नाहीये, नसेल तरी चालेल. समजा असं मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, आणि या ठिकाणी असा रॉड आहे. ओके, दिस इज अ रॉड ऑफ लेंथ L is revolving with omega. Rod of length L is revolving with omega. अच्छा, this is center. Obviously एक आपण अज्युम करतोय की ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड सगळ्या, म्हणजे अख्खा असं नाही की हा रॉड थोड्या वेळाने फील्डच्या बाहेर गेलाय, असं नाही. हा कम्प्लिटली रिव्हॉल्व्ह करतोय युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या आत. चुकून इलेक्ट्रिक फील्ड म्हणालो असेल तर मॅग्नेटिक फील्ड, नॉट इलेक्ट्रिक फील्ड. ओके, फाईन. बघा असं सगळं आहे. तर मला सांगा ईएमएफ जनरेट होईल का? मोशनल ईएमएफ सांगतं येस होईल. का होईल? मला सांगा ईएमएफ जनरेट होणं म्हणजे काय? याच्या अक्रॉस पोलरायझेशन होणार चार्जेसचं. आता पोलरायझेशन होणार आहे का? होणार आहे, कारण लक्षात घ्या चार्ज मूव्ह करतोय ना. लक्षात घ्या रोटेशनल मोशन पण मोशनच आहे ना. चार्ज मूव्ह करणार, याचा अर्थ जेव्हा हा रॉड ह्याच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्री इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणी साठणार, पॉझिटिव्ह एका ठिकाणी साठणार, म्हणजे झालाच ना ईएमएफ तयार. कळते तुम्हाला? आता तो ईएमएफ कशी आहे, ती व्हॅल्यू कशी आहे ते डिराईव्ह करायचा प्रयत्न करू. बघा मला सांगा बेसिक आपण काय बघितलं? E इक्वल टू व्ही क्रॉस बी डॉट एल. ट्रिपल प्रोडक्ट बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये. आणि जनरल फॉर्म काय, स्पेसिफिक फॉर्म काय बघितला? BLV. जेव्हा तिन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात तेव्हा ते काय होतं? VLV किंवा BLV. अच्छा, आता इथं सांगा इथं काय होतं? आता जेव्हा हे असं ओमेगाने फिरतोय तेव्हा प्रत्येक पॉइंटची व्हेलॉसिटी सेम आहे का वेगळी आहे? वेगळी आहे. V इक्वल टू R ओमेगा सर्क्युलर मोशन मध्ये. अच्छा, हे प्रत्येक पॉइंटची व्हेलॉसिटी वेगळी आहे. मग मला काय करावं लागेल? टोटल ईएमएफ फाइंड करत असेल तर मला इंटिग्रेशन करावं लागेल. कसं इंटिग्रेशन करतो बघा. मी काय करतो, ही जर टोटल लेंथ L आहे ना, मी या सेंटरपासनं x वर जाऊन dx एलिमेंट घेतो. x वर जाऊन dx एलिमेंट घेतला एवढा. कळतंय? dx एलिमेंट छोटा आहे का मोठा आहे? छोटा एलिमेंट आहे dx. तर तो एलिमेंट घेतला तर आता काय होईल? या एलिमेंटची व्हेलॉसिटी किती असेल? इफ द रॉड इज रोटेटिंग विथ ओमेगा, दिस व्हेलॉसिटी से dv, स्मॉल व्हेलॉसिटी ऑफ द स्मॉल एलिमेंट, ती किती असेल? v इक्वल टू r ओमेगा ना, म्हणजे x ओमेगा. या एलिमेंटचा r किती आहे? x आहे ना. अच्छा, मला सांगा मग स्मॉल ईएमएफ प्रोड्युस्ड अक्रॉस द लेंथ dx किती असेल? BLV ना. L काय आहे? dx आहे. आणि v किती आहे? x ओमेगा. अरे कळतंय? असा आहे. हा स्मॉल ईएमएफ आहे, मला लार्जर ईएमएफ पाहिजे, सो इंटिग्रेट करू. E इज इक्वल टू, ओके, लार्ज ईएमएफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस, कॉन्स्टंटला बाहेर काढा, b ओमेगा इंटिग्रेशन x dx. अच्छा, व्हॉट आर लिमिट्स फॉर x इज व्हेरिंग फ्रॉम दिस टू दिस ना, फ्रॉम 0 टू L. x चे लिमिट काय आहेत? फ्रॉम 0 टू L. ओके, व्हॉट इज दिस? b ओमेगा x स्क्वेअर बाय 2 ना, अंडर लिमिट्स 0 टू L. म्हणजे काय? E इज इक्वल टू b ओमेगा L स्क्वेअर बाय 2. व्हेरी इम्पॉर्टंट, एकदम इम्पॉर्टंट फॉर्म्युला. काय येतं? किती ईएमएफ तयार होतो? b ओमेगा L स्क्वेअर बाय 2 इतका ईएमएफ तयार होतो एका रोटेटिंग रॉडमुळे. अच्छा, पण एक सांगा मग पोटेन्शियल कुठलं? हायर कुठलं, लोअर कुठलं? बघा आता ह्याला हा सेंटर C म्हणलाय, ह्याला मी जर D म्हणलं, CD. C हायर का D हायर का अजून कुठला हायर मध्ये?
बघा डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी. मला सांगा कुठलाही पॉईंट घ्या, प्रत्येकाचा व्ही तरी असाच आहे ना या इन्स्टंटला. व्ही आणि बी आत आहे, व्ही क्रॉस बी. लुक ॲट द थंब. सी इज हायर. डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी इज पॉइंटिंग टुवर्ड सी. मग काय लिहितो मी? सी इज ॲट हायर पोटेन्शियल. कळतंय का? दॅट्स इट. आलं लक्षात? हे करता येईल तुम्हाला. ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण अजून एक सिंपल गोष्ट काय करू शकतो. दिस असं लिहिता येईल का मला? बी ओमेगा इंटू एल बाय टू बी ओमेगा एल इंटू एल बाय टू असं लिहू का मी हे? ओके. कॅन आय राईट द सेम थिंग एज दिस? अच्छा. नाउ व्हॉट इज दिस एल बाय टू? L by 2 is nothing but it is distance of center of mass. Distance of center of mass. या रॉडचा सेंटर ऑफ मास तुमच्या मध्ये असतो ना, तर त्याचा डिस्टन्स L by 2 झाला ना. कळतंय का? बी ओमेगा एल. किंवा आपण असं करता येईल, डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास म्हणण्यापेक्षा एक काम करता येईल. आपल्याला जुना फॉर्म्युला काय माहितीये? BLV माहितीये ना. BLV असं लिहू का मी हे? असं लिहू का? बघा म्हणजे या बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2 ला असं लिहू का? तुम्ही सांगा येस ऑर नो. येस. नाउ दिस इज बी एल आणि व्हॉट इज दिस? हे काय आहे? दिस इज नथिंग बट वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. काय आहे? लिहा. व्हॉट इज दिस? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. नाउ व्हॉट इज सेंटर ऑफ मास? ह्याचा एलचा या एल लेंथचा सेंटर ऑफ मास इथंच असेल ना, आणि याची वेलॉसिटी किती आहे? व्ही इक्वल टू आर ओमेगा ना. आर एल बाय 2 इंटू ओमेगा. कळतंय का? दिस इज वन वे यू कॅन थिंक. आता ह्याच्याने फायदा कसा होतो या सेंटर ऑफ मास आयडियाने? लक्षात घ्या. समजा असा एक रॉड आहे, असा एक रॉड आहे. ओके. आणि सेंटरला क्लिप केलेला आहे, सेंटरला क्लॅम्प केलेला आहे, आणि इट इज रोटेटिंग विथ ओमेगा. आणि त्यामध्ये सगळं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. अच्छा. सो फाइंड टोटल EMF प्रोड्युस्ड बाय द रॉड. किती असणार आहे? ई काय असणार आहे? 0 असणार आहे. कसं काय 0? बघा या केसमध्ये या सीच्या राईट साईडच्या सगळ्या गोष्टी वर चाललेल्या आहेत आणि सीच्या लेफ्ट साईडच्या सगळ्या गोष्टी खाली चाललेल्या आहेत. कळतंय का? म्हणजे इथं व्ही क्रॉस बी, इथं व्ही क्रॉस बी म्हणजे हा सी हायर पोटेन्शियलचा आहे बघा, आणि इथं व्ही क्रॉस बी. कळतंय का तुम्हाला? या ठिकाणी आपण एक मिनिट, व्ही क्रॉस बी आत आहे ना, इथं पण काय आहे? व्ही क्रॉस बी आत आहे ना, या लेफ्ट साइडला व्ही क्रॉस बी आत आहे. कळतंय? म्हणजे हा पोर्शन असा EMF बनवतोय, सी ला या दिशेने बनवतोय, आणि या हा EMF असा या दिशेने बनवतोय. दोन्ही एकमेकांना काय करतील? अपोज करतील. किंवा सिंपल गोष्टीमध्ये काय आहे? या ठिकाणी काय होईल? BLV ना. व्हॉट इज व्ही? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. याचा सेंटर ऑफ मास इज हिअर, आणि ह्या सेंटरला असं की व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ रोटेशन? 0. तो V is 0, so total EMF is 0. कळतंय सगळ्यांना? दोन्ही केसेस नोट डाऊन करून घ्या. अच्छा. बघा अजून एखादा प्रॉब्लेम आपण जर एक्झाम्पल म्हणून अजून एक सॉल्व्ह केला तर कसं बघा, हे ट्राय करा तुम्ही सुद्धा. असा एक रॉड आहे एल शेप मध्ये. दिस इज 4 मीटर, दिस इज 3 मीटर, आणि हा पॉइंट सी घ्या, आणि हा रोटेट करतोय ओमेगानी, आणि याच्यात मॅग्नेटिक फील्ड असं आहे डॉट 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 कम्प्लीट आहे. म्हणजे हा असा रॉड या कम्प्लीट मॅग्नेटिक फील्ड मध्ये असं फिरतोय, बाहेर जात नाहीये. ठीक आहे? ओके. बी मॅग्नेटिक फील्ड आहे. करा. फाइंड इंड्युस्ड EMF. फाइंड इंड्युस्ड EMF. ओके. पॉज करा व्हिडिओला आणि स्वतः ट्राय करा. सगळे ट्राय करा. बघा झालं असेल ट्राय करून. हा काही रॉड L1 L2 मला माहिती आहे. L1 L2 आय कॅन रिप्लेस इट लाईक दिस. पायथागोरसनी काय येईल? हे 4 हे 3 असेल तर दिस बिकम्स 5 मीटर. ओके.
आणि दॅट्स इट. हे 5 मीटरचं असेल, आता काय करता येईल, ई किती आहे आपल्याला माहिती आहे, याच्यामुळे झालेला ई किती आहे, बी ओमेगा एल स्क्वेअर बाय 2. दॅट्स ऑल. हा, याच्यामध्ये एल कुठला आहे हा 5 घ्यायला लागेल तुम्हाला. का, दिस आणि दिस इज नथिंग बट दिस ना, आपण बघितलं कालच्या क्लासमध्ये. अच्छा, किती आहे मग हे, बी ओमेगा 5 स्क्वेअर बाय 2 मेक्स इट 25/2 बी ओमेगा. दिस इज इंड्युस्ड ईएमएफ. दिस आर एक्झाम्पल ऑफ मोशनल ईएमएफ, ज्यामध्ये काय होतं, कंडक्टरचं मुवमेंटमुळे, मोशनमुळे ईएमएफ जनरेट होतो. कळतंय का? अच्छा, ओके. कम बॅक टू दिस क्लास. आपण मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करत होतो मोशनल ईएमएफ. काय होतं मोशनल ईएमएफ मध्ये, की मॅग्नेटिक फील्ड मधनं जेव्हा एखादा कंडक्टर पास होतो तेव्हा त्याच्या वेलॉसिटीमुळे त्यातल्या इलेक्ट्रॉन्सवर फोर्सेस लागतात आणि त्याच्यामुळे पोलरायझेशन होतं ना, निगेटिव्ह चार्ज एका ठिकाणी साठतो, पॉझिटिव्ह एका ठिकाणी साठतो. म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किंवा ईएमएफ क्रिएट झाला. अच्छा, पुढची प्रोसिजर, पुढची जी फिनॉमिनन आपण बघूया, दॅट इज इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. अच्छा, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. ओके, काय आहे हे, जेव्हा एखादा कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे किंवा आपण एक सर्क्युलर लूप घेऊ, हा कंडक्टर आहे असा, आणि असा त्याला मॅग्नेटिक फील्ड आहे. अच्छा, आता मी कंडक्टरला मूव्ह करत नाही, लक्षात घ्या, मी कंडक्टरला जर हलवलं तर मला काय मिळेल, मोशनल ईएमएफ मिळेल ना. आता या ठिकाणी मोशनल ईएमएफ 0 मिळेल, तो वेगळी गोष्ट आहे, तो आपण मगाशी बघितलेलं आहे का 0 होतं. पण आता समजा मी बी चेंज केला, मी कंडक्टरला हलवत नाही पण बी चेंज केला, तर आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, लेन्झेस लॉ, काय तयार व्हायला पाहिजे, याच्यात ईएमएफ जनरेट व्हायला पाहिजे, करेक्ट, आणि याच्यानं करंट जनरेट व्हायला पाहिजे. अच्छा, आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे डायरेक्शन ऑफ करंट कशी असणार आहे. समजा बी वाढत असेल तर काय, बी वाढतोय म्हणजे असा वाढतोय ना, मग करंट असा जनरेट होईल की तो त्या वाढणाऱ्या बीला अपोज करेल, म्हणजे करंट असा फ्लो होईल, म्हणजे करंट असा फ्लो होईल असा. हे आपण लेन्झ लॉनी शिकलेलो आहे. अच्छा, आता बघा पुढे, हे सगळं ठीक आहे, असं होतं, म्हणजे बी वाढला म्हणजे फ्लक्स चेंज झाला, फ्लक्स चेंज झाला म्हणजे करंट फ्लो झाला, हे होतंय, हे आपण सगळ्यांनी ऑब्झर्व केलंय. पण असं का होतंय, वाय, हे सायंटिस्ट लोकांना भरपूर पझलिंग होतं, की मॅग्नेटिक फील्ड मुळे, त्या चेंजमुळे ह्याच्यामध्ये कसं काय इलेक्ट्रिक करंट तयार झाला, असं काय त्याचं रिलेशन दोघांमध्ये, त्याचं कारण काय ते आता मगाशी आपण मोशनल ईएमएफचं कारण बघितलं ना, की इलेक्ट्रॉनवर फोर्स लागतो, कारण मुव्हिंग चार्जवर फोर्स लागणं आपल्याला माहिती आहे, पण ह्याचं कारण कळत नव्हतं, हे सायंटिस्ट लोकांना कळत नव्हतं ह्याचं कारण काय आहे. अंटिल अगेन सेम नेम, अल्बर्ट आइन्स्टाइन. अगेन, so this person owes a lot. This person again, Albert Einstein, ह्याने कारण सांगितलं, ह्याने सांगितलं की why it is so dependent on each other. त्याच्या डिपेंडन्सी कशी आहे, आणि बेसिकली आइन्स्टाईनची स्पेशल रिलेटिव्हिटी जी आहे ती या कन्सेप्टवरच त्याला ती सुचली, आणि त्याच्यात तो पुढे एक्सपांड करत गेला, आणि देन ही केम अप विथ द फॅन्टास्टिक थिअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हिटी. सो कम बॅक, सो आय एम नॉट इंटरेस्टेड राईट नाउ इन एक्सप्लेनिंग टू यू ती थिअरी काय आहे. आपण फक्त बघूयात की हे इलेक्ट्रिक फील्ड हा प्रकार काय आहे. जरी ह्याला आपण इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणत असलो तरी केअरफुली लक्ष द्या, हे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड आतापर्यंत आपण शिकलेल्या फील्ड सारखं नाहीये, ते पूर्णपणे वेगळं आहे. आपण आतापर्यंत कुठले कुठले फील्ड शिकले, सगळ्यात पहिला आपण फील्ड शिकलं ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकलो ना आपण, इलेक्ट्रिक फील्ड. येस, हे कुठे शिकलो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकलो. ओके, त्यानंतर आपण शिकलो मॅग्नेटिक फील्ड. ओके, त्यानंतर आपण शिकलो ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके, हे तिन्ही फील्ड शिकलो आपण. ओके, हे तिन्ही फील्ड शिकलेलो आहे, फाईन. हे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड हे चौथं फील्ड आहे, हा नवीन प्रकार आहे ऑलटुगेदर. जरी आपल्याला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड जरी म्हणत असलो आणि त्याचं कॅप्शन जरी आपण ई म्हणत असलो तरी पण हे इलेक्ट्रिक फील्ड आणि हे फील्ड हे पूर्णपणे वेगळं आहे. दे आर डिफरंट, दे आर नॉट द सेम. त्याला काय म्हणतो मी, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड.
हा आणि हा प्रकार एकमेकांपासून वेगळा आहे, त्याचं नेचरही वेगळं आहे, त्याचं बिहेवियर वेगळं आहे, त्याची कॉजही वेगळी आहे. याच्या कॉजला आपण जात नाही होत. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण वी आर नॉट गोइंग इन टू कॉज ऑफ दिस, आपण ह्याचा इफेक्ट बघणार आहे. कळतंय? बघा, पण एक लक्षात घ्या, जरी मी ह्याला इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं आणि जरी त्याला ई कॅप्शन वापरत असेल तरी हे इलेक्ट्रिक फील्ड पेक्षा वेगळं आहे. हे इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड जे आपलं इलेक्ट्रिक फील्ड आपण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये शिकलं ते काय असतं, दिस इज बिकॉज ऑफ अ चार्ज. इफ देर इज अ चार्ज क्यू मुळे काय होतं त्याच्या आजूबाजूला के क्यू बाय आर स्क्वेअर ना, इतकं इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होतं. हा, दिस वॉज इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. इफ यू वॉन्ट टू स्पेसिफाय दॅट, दिस इज नॉट दॅट काइंड ऑफ फील्ड. दिस इज अ डिफरंट फोर्थ काइंड ऑफ फील्ड विच वी कॉल इट ॲज इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड, असं त्याचं नाव आहे. अच्छा, कम बॅक. आता जर हे वेगळं आहे, इफ दिस इज सो डिफरंट, देन व्हाय कॉल इट इलेक्ट्रिक फील्ड ॲट द फर्स्ट प्लेस? ह्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं कशाला? का? तर याच्या काही गोष्टी या इलेक्ट्रिक फील्ड सारख्या रिझेंबल करतात. दिस फील्ड रिझेंबल्स दिस फील्ड इन सम वे, त्यामुळे ह्याला आपण इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड असं नाव दिलं. कळतंय का? अच्छा, हे चारही फील्ड ऍक्च्युअली आईन्स्टाईन वेंट ऑन सेइंग अहेड, म्हणजे आईन्स्टाईनची युनिफाईड फील्ड थिअरी. आईन्स्टाईननी काय केलं, या चारही फील्ड जेव्हा पुढच्या रिलेटिव्हिटी, जनरल रिलेटिव्हिटी आली आणि आईन्स्टाईननी त्याच्यात कसं ग्रॅव्हिटी मुळे स्पेस टाइम कर्व बेंड होतो वगैरे सगळं एक्सप्लेन केलं, तर स्पेस टाइम फॅब्रिक वगैरे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. तर आईन्स्टाईनने बेसिकली काय केलं, या चारही फील्ड, आईन्स्टाईन म्हणाला की ऍक्च्युअली चारही फील्ड हे एकच फील्ड असतात. चारही फील्ड एकमेकांशी, म्हणजे चारही फील्ड जे आहेत त्या चारही फील्ड यू कॅन युनाइट, यू कॅन स्टडी इन अ सिंगल वे, दॅट इज कॉल्ड एज युनिफाईड फील्ड थिअरी. दिस वॉज बाय आईन्स्टाईन. आणि युनिफाईड फील्ड थिअरी, त्यांनी युनिफाईड फील्ड इक्वेशन झालेली आहे त्याची, भरपूर खराब मॅथमॅटिक्स आहे वगैरे. एनिवे, ह्याचा आपल्याला काही घेणं देणं नाहीये या युनिफाईड फील्डचे. तुम्हाला फक्त हा शब्द आता आला म्हणून तुम्हाला सांगितलं. कम बॅक, लेट अस डिस्कस मोर ऑन इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. तर कुठल्या गोष्टीमध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड मॅच करतं याच्याशी आणि कशामध्ये हे डिफर करतं, हे दोन्ही गोष्टी शिकून बघू. चेक कर सकता है? अच्छा, ओके, हे दोन्ही चेक करून बघता येईल. ओके, फाईन. कसं बघा, लेट अस फर्स्ट सी सिमिलॅरिटीज and then we'll see differences. काय सिमिलॅरिटीज? कसल्या सिमिलॅरिटीज? सिमिलॅरिटीज बिटवीन इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड आणि हे इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट इज सिमिलॅरिटीज? F equal to EQ. F equal to EQ. Yes. This is similarity. याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड, या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुम्ही जर चार्ज Q ठेवला तर चार्ज Q विल एक्सपिरियन्स फोर्स इक्वल टू F इक्वल टू EQ. हा, हे आपण बघितलं होतं. हा, सेम थिंग अप्लाइज हिअर, सेम थिंग अप्लाइज टू इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पण काय होतं, E इज इक्वल टू F बाय Q किंवा F इक्वल टू EQ. हा, कळतंय का? म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा, हे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा चार्जवर असाच फोर्स लावतं जे इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड लावलं असतं. हा, या एका सिमिलॅरिटीसाठी आपण ह्याला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. पण बघायला गेलं तर त्याचा डिफरन्सेस कसे आहेत बघा. डिफरन्सेस कसे आहेत? हे इलेक्ट्रिक फील्ड जे होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड, हे इलेक्ट्रिक फील्ड कॉन्झर्वेटिव्ह होतं. इट वॉज कॉन्झर्वेटिव्ह. पण हे फील्ड कसलं आहे? इट इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह. आठवते का? कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह. व्हॉट इज कॉन्झर्वेटिव्ह फील्ड? इलेक्ट्रिक फील्ड दिसते ना, कॉन्झर्वेटिव्ह बेसिकली कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, द फोर्स ड्यू टू दिस फील्ड इज कॉन्झर्वेटिव्ह. याचा अर्थ काय? कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे तुम्ही एका चार्जला, या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये असलेल्या एका चार्जला तुम्ही असं फिरवून परत त्याच ठिकाणी आणलं, टोटल वर्क डन विल बी 0.
ह्याच्यामध्ये काय होतं, टोटल वर्क डन बिकम्स 0. बट इन दिस केस, बिकॉज ऑफ नॉन कॉन्झर्वेटिव्ह नेचर, टोटल वर्क डन in moving a charge through a complete loop is not 0. Total work done in moving a charge through a closed loop is not 0. Acha. What does this mean in mathematics? How do I put it in mathematics? Baga, what is work done basically? Work done is integration f dx, let us call it f dl. आठवत आहे? हे जनरल इक्वेशन आहे ना, म्हणजे जर व्हेरिएबल फोर्स असेल तर आपण असं करतो ना, एफ dx, इंटिग्रेशन एफ dx इफ फोर्स इज व्हेरिएबल वगैरे वगैरे. हे जनरल फॉर्म घेतोय मी. व्हॉट इज दिस? वर्क डन इज दिस ना, असं एक्सप्रेशन आहे ना. तर मी ह्याला एक असं गोळी लावतो. व्हॉट इज दिस? ओव्हर क्लोज लूप. ओव्हर क्लोज लूप. अच्छा, हे काय आहे? हे झिरो. हे झिरो कशामध्ये आहे? हे झिरो याच्यामध्ये झिरो आहे. इन दिस इज झिरो. वर्क डन ओव्हर क्लोज लूप इज झिरो बेसिकली. म्हणूनच आपण म्हणतो ना हे कॉन्झर्वेटिव्ह आहे. म्हणून आपण ह्याला पोटेन्शियल एनर्जी डिफाईन करतो. लक्षात घ्या, जे कॉन्झर्वेटिव्ह असतात, इव्हन हे पण कॉन्झर्वेटिव्ह आहे फॉर दॅट मॅटर. हे पण कॉन्झर्वेटिव्ह, ह्याला पण पोटेन्शियल एनर्जी आपण डिफाईन करतो. आठवत आहे का? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आपण हे काढलं होतं ना. बट दिस फील्ड, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड ला पोटेन्शियल एनर्जी डिफाईन होत नाही. का? बिकॉज दिस इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह आणि दिस इज वर्क डन इज नॉट 0. कळतंय का? अच्छा, आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही. बरं, आपण हे डिस्कशन पुढे नेऊयात. हे तुम्हाला हे कळलं पहिले. दुसरा डिफरन्स, किंवा हा पहिला डिफरन्स होता ना, दुसरा डिफरन्स काय आहे? दुसरा डिफरन्स काय आहे? लक्षात घ्या, हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण बघितलं, आठवतंय? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डू नॉट क्रॉस इच अदर. These electric field lines do not exist in closed loop. आठवतंय? हे तर होत नाही. इथं काय होतं? This field exists in closed loop. This field exists in closed loop. अच्छा, हा डिफरन्सेस आहे. हे दोन डिफरन्सेस आहेत आणि ही सिमिलॅरिटी आहे. हे कशामध्ये डिफरन्स सिमिलॅरिटी? इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रोस्टॅटिक इलेक्ट्रिक फील्ड. हे कळतंय का तुम्हाला? हे कळतंय का? बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता मी ह्याच्याबद्दल तुम्हाला जे काही सांगितलं इन लास्ट सम 5-10 मिनिट्स, तुम्हाला जे काही मी बोललो, तर ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहून घ्या. राईट इन युअर ओन वर्ड्स दिस. ओके, पुढे बघूयात. आता लेट अस टॉक अबाउट ओके. आता अजून एक पॉइंट त्याच्या पुढे बिल्डअप करूयात. तुम्ही हे लिहून घेतलं असेल तर परत बघूयात. आता काय होतं? वर्क डन काय आहे? वर्क डन ओव्हर अ क्लोज लूप काय? इंटिग्रल, सायक्लिक इंटिग्रल ऑफ एफ डीएल. अच्छा, पण मला एक माहिती आहे, व्हॉट इज वर्क डन? वर्क डन, कॅन आय से वर्क डन इज इक्वल टू ईएमएफ इनटू चार्ज. हे कुठनं आलं? आठवत आहे? डेफिनेशन ऑफ ईएमएफ. व्हॉट इज ईएमएफ? ईएमएफ ची डेफिनेशन करंट इलेक्ट्रिसिटी मधली. व्हॉट इज ईएमएफ ऑफ अ सेल? ईएमएफ ऑफ अ सेल इज डिफाइंड ॲज वर्क required to be done by a cell to take unit charge completely through a circuit. म्हणजे ईएमएफ काय असतो? वर्क डन अपॉन चार्ज ना. अरे कळतंय? ईएमएफ ची डेफिनेशन बघा बुडून. ओपन द डेफिनेशन ऑफ ईएमएफ. EMF, electromotive force of a cell, is given as work required to be done for the cell,
to bring unit charge all throughout once throughout the entire circuit. That was EMF. कळतंय? मग I can say now work done equal to Q into charge, Q into EMF. अच्छा. So I can say this is equal to generated EMF into Q. Suppose Q charge moved झाला and this is FDL. अच्छा. Now bring this Q here. I write integral F by Q dl is equal to E. Q is nothing but E, na? Electric field, induced electric field. This E is EQ ना, ठीक आहे. म्हणजे हे काय F by Q ना is electric field. I get induced electric field is equal to E. Sorry, not induced electric field. Cyclic integral of E dl is equal to E. आणि मला माहिती आहे what is E? Minus d phi by dt. Rate of change of magnetic flux. Faraday's law. Okay. So this is important output. I can use this. कळतंय का तुम्हाला? अच्छा, हे कसं वापरता येईल बघा. फॉर एक्झाम्पल, लेट अस टेक अ सॉलिनॉइड. सपोज असा एक सॉलिनॉइड आहे. दिस इज अ सॉलिनॉइड. सॉलिनॉइड मधनं करंट फ्लो होतोय. सपोज लाईक दिस करंट फ्लो होतोय I. आणि या सॉलिनॉइडचे रेडियस काहीतरी घ्या. सपोज याची रेडियस आहे स्मॉल r. सॉलिनॉइडची रेडियस किती आहे? स्मॉल r. आणि मी काय करतो, याला एक कोएक्शियली एक लूप ठेवतो. एक सर्क्युलर लूप आहे. ही रिंग आहे, साधी रिंग आहे. ती रिंग अशी ठेवली 3D मध्ये एका प्लेन मध्ये, म्हणजे लाईक दिस अशी लूप याच्यावर ठेवलेलं आहे. या लूपचे रेडियस आहे कॅपिटल R. लूपचे रेडियस घ्या कॅपिटल R. अच्छा, आता हे सगळं असं आहे आणि यातनं करंट फ्लो होतोय. मला सांगा करंट फ्लो होतो आहे म्हणजे मला सांगा या करंटमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड असं असतं सोलिनॉइडचं, म्हणजे हे असं असतं. एनिवे, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड इज पासिंग थ्रू द सोलिनॉइड. अच्छा, दॅट मीन्स जर मी I चेंज केला आणि मला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड किती होतं. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट सोलिनॉइड? B इज इक्वल टू म्यू नॉट Ni. What is N? Number of turns of solenoid per unit length. I is current. This is magnetic field produced inside the solenoid because of this current I. Okay, very good. काय होतं जर मी I वाढवला तर B पण वाढणार. B वाढणार म्हणजे phi पण वाढणार. फ्लक्स, कारण फ्लक्स काय असतो? BA cos theta. BA cos theta. या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू 0 असणार ना, कारण cos A चा एरिया वेक्टर पण खाली किंवा वरती असणार आणि B पण खाली किंवा वरती आहे. दोन्ही मधला अँगल एक तर 0 किंवा 180. इट्स ओके. cos 0 1, cos 180 -1. पण त्या प्लस मायनसचा फरक आपण तर एकमेकांना ते ऑटोमॅटिकली टेकन केअर करतात. अच्छा, म्हणजे I वाढला की B वाढणार, B वाढला की phi वाढणार. अच्छा, phi वाढणार म्हणजे phi चेंज होणार आणि phi चेंज झाला की E तयार होणार. आणि या Eचं आणि हे रिलेशन आपण काय, या Eचं आणि इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन काय आहे बघूयात आपण. बघा, मला सांगा काय लिहू मी? E इक्वल टू काय लिहू? E इक्वल टू d phi by dt ना, d phi by dt. अच्छा, मायनसचं सोडा, आपण मायनस साइन आपण डायरेक्शन दाखवतो, डायरेक्शन आपण लेन्स लॉ नुसार करतो. डायरेक्शनचं आपलं काही टेन्शन नाही. अच्छा, d phi by dt. व्हॉट इज phi? BA cos theta. ह्याचं डिफरन्शिएशन. अच्छा, cos theta ची व्हॅल्यू तरी 1 असल्यामुळे सोडून टाका ही. व्हॉट इज B? B तरी B चेंज होतोय पण A कॉन्स्टंट आहे ना. A बाहेर आला, dB by dt. अच्छा, व्हॉट इज B? म्यू नॉट Ni. म्हणजे काय? A म्यू नॉट N बाहेर आला, di by dt. असं लिहू का मी याला? अरे असं लिहू का? व्हॉट इज A? A काय आहे? एरिया. कुठला एरिया? एरिया ऑफ द, बघा आपण फ्लक्स कोणाच्या होती काढतोय, कोणाच्या अबाउट काढतोय. हा फ्लक्स हा कोण तयार करतोय? सोलेनॉइड तयार करतोय. पण कोणाशी लिंक्ड काढतोय आपण, कोणामध्ये इंड्यूस झालेला काढतोय? लूप मध्ये इंड्यूस झालेला ना. या
कळतंय? अरे हा ई कोणामध्ये इंड्यूस झालेला आहे? हा ई ह्याच्यामध्ये तयार होईल ना, ह्याच्यामध्ये करंट तयार होईल ना, आय इंड्युस्ड. कळतंय का? आणि हा करंट कशामुळे झाला? या ई मुळे झाला ना करंट. हा तो ई काढतोय म्हणजे मला कोणाचा एरिया घ्यायचा आहे? एरिया ऑफ द लूप. एरिया ऑफ द लूप. अच्छा, पण बघा एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? आपण जर एरिया ऑफ लूप घेऊन चालेल का? ह्याचा जर मी टॉप व्ह्यू काढला, ह्याला जर वरनं बघितलं तर असं दिसेल. हा आहे बाहेरचा लूप ऑफ रेडियस आर, कॅपिटल आर. कळतंय? आणि ही आहे, दिस इज सॉलेनॉइड. टॉप व्ह्यू घेतला, ह्याला वरनं बघितलं, दिस इज सॉलेनॉइड. बघा म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड असं जातंय ना. कळतंय का? दिस इज मॅग्नेटिक फील्ड विच इज गोइंग इनसाइड. बघा करंट जातोय ना असं, इट्स गोइंग लाईक दिस. मॅग्नेटिक फील्ड खाली जाते, आत जाते, वरनं बघितलं, दिस इज टॉप व्ह्यू. अच्छा, असं जर असेल हा टॉप व्ह्यू, तर मला सांगा एरिया काय लिहू मी? हा एरिया या लूपचा एरिया आहे ना, तर नाही, नुसतं सफिशियंट नाहीये. ए इज एरिया ऑफ द लूप इनसाइड विच मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट. आठवा पहिला क्लास, EMI चा पहिला क्लास आठवा. मी काय म्हणलं तर ह्याच्यामध्ये ए काय असतो? ए एरिया ऑफ लूप नसतो, ए असतो एरिया ऑफ लूप इनसाइड मॅग्नेटिक फील्ड, ज्याच्यामधनं मॅग्नेटिक फ्लक्स जात आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. ह्याच्या या अख्ख्या एरियामध्ये कुठे मॅग्नेटिक फील्ड आहे? आतच आहे ना फक्त. म्हणजे ए काय लिहू मी? हा एरिया. आता ह्याचा रेडियस आपण स्मॉल आर जर म्हणलं सॉलिनॉइडचा, तर काय लिहू मी? E इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर म्यू नॉट एन DI बाय DT. अच्छा, इतकं इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. ओके, व्हेरी नाईस. आणि हे इलेक्ट्रिक फील्ड किती असेल? दिस इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रल ऑफ EdL. कळतं तुम्हाला? अच्छा, आता मला लेन्झ लॉच्या अनुसार माहिती आहे, आय वाढला तर बी पण वाढेल. आज जर बी वाढत असेल तर करंट कसा फ्लो होईल? बाहेर. लुक ॲट द करंट बाहेरच्या ह्याच्यात, म्हणजे इथं करंट असा फ्लो होईल ना. अच्छा, करंट जर असा फ्लो व्हायचा असेल तर इलेक्ट्रॉनला फोर्स कुठं लागायला पाहिजे? इलेक्ट्रॉनला फोर्स असा लागायला पाहिजे, कारण इलेक्ट्रॉन करंट जर अँटी क्लॉकवाईज फिरणार तर इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरायला पाहिजे ना. अच्छा, इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरत असेल तर इलेक्ट्रॉनवर फोर्स असा लागायला पाहिजे, असा टँजेन्शियली प्रत्येक इलेक्ट्रॉनवर. म्हणजे या पॉइंटचा इलेक्ट्रॉनला असा फोर्स लागायला पाहिजे. इलेक्ट्रॉनवर असा फोर्स कधी लागेल? जेव्हा इलेक्ट्रॉन या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड असं असेल, कारण F इज इक्वल टू मायनस EE असतो ना. या मायनस साईन इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज असतो, त्या मायनसमुळे या ईच्या पेक्षा असं, म्हणजे इलेक्ट्रॉनवर असा फोर्स कधी लागेल? जेव्हा त्या इलेक्ट्रॉनवर इलेक्ट्रिक फील्ड असं असेल. कळतंय का हे? याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कसं तयार होईल? हे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड कसं तयार होईल? असं तयार होईल प्रत्येक ठिकाणी. हा, आणि हे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड या इलेक्ट्रॉन्सना घुमवेल. म्हणजे बेसिकली असं ई लागतोय ना, या ई मुळे F उलटा लागतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन असे फिरतात. आणि इलेक्ट्रॉन असे फिरले म्हणजे आपल्या दृष्टीने करंट असा फिरला, कारण करंटची डायरेक्शन ही इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनच्या उलटी असते ना, फ्लोच्या. कळतंय का? अच्छा, थोडं अजून फाईन ट्युनिंग कसं करता येईल? या सगळीकडे ई कॉन्स्टंट आहे, म्हणून ई जर बाहेर काढला आपण तर काय आलं? इंटिग्रल, सायक्लिक इंटिग्रल ऑफ DL ओव्हर अ क्लोज. मग असे छोटे छोटे DL जर जोडत गेलो मी तर मला काय मिळेल? 2πr सर्कम्फरन्स, 2π कॅपिटल R मिळेल ना, आउटर रेडियस. E इंटू 2π कॅपिटल R. अच्छा, मला काय ई काढायचं आहे का? म्हणजे ई काय मिळेल? लुक ॲट दॅट, पाय कट, काय मिळेल? R स्क्वेअर म्यू नॉट N बाय 2R DI by DT. This is a formula for induced electric field. For what? For this setup. या सेटअप साठी आहे. आपल्याला या इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डचं ह्याच्यापेक्षा जास्त डिस्कशन नाहीये. इनफॅक्ट तुम्हाला आर्यंत मध्ये हे मिळणार पण नाही कुठे. ठीक आहे, पण हे तुम्ही सध्या एवढं समजून घ्या. दिस विल बी गुड इनफ राईट नाव फॉर यू टू अंडरस्टँड. काय
की जेव्हा कॉन्स्टंट बी मध्ये कंडक्टर मूव्ह करतोय तेव्हा काय होतं म्हणून त्यात ईएमएफ जनरेट होतो? मोशनल ईएमएफ. म्हणजे कंडक्टरच्या मुवमेंटमुळे इलेक्ट्रॉन सेपरेट होतात, पोलरायझेशन होतं. कळतंय? दॅट इज वन रिझन. अच्छा, पण कंडक्टर न मूव्ह, आता कंडक्टर मूव्ह होत नाहीये, यातला कोणीच मूव्ह होत नाहीये. कंडक्टर मूव्ह होत नसताना सुद्धा फक्त बी चेंज झाला. बी चेंज झाला म्हणून काय चेंज झालं? ईएमएफ जनरेट झाला ना. हा, तो का झाला? बिकॉज ऑफ दिस, बिकॉज ऑफ इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. या इंड्यूस इलेक्ट्रिक फील्डनी काय केलं? याच्यावर, या इलेक्ट्रॉनवर फोर्स लावले आणि म्हणून तो गोल फिरला, म्हणून ईएमएफ इंड्यूस झाला. हे तुम्हाला कळतंय? दिस इज बेसिस. हे तुम्ही नोट डाऊन करा. तुम्हाला यातलं काय चांगलं समजलं ते नोट डाऊन करा.